बोला पुंडलिका भगवान गुरु नारायण महाराज पखवादा बोला पुंडलिका ब्रह्मलिंग सद्गुरु नारायण शिवगिरी महाराज भगवान बाबा की वामन बाहू महाराज दत्तगिरी बाबा प्रभु रामचंद्र भगवान की विठ्ठल पिकलिया सेंद कडूपण गेले पिकलिया सेंद कडूपण गेले तैश्याम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावाभाव झाला शेवमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याच लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततीय कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा या वार करे मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी ज्ञानेश्वरा करुणा करा दया कडूपण गेले तैश्याम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने ब्रह्मलीन सद्गुरू शिवगिरी महाराजांच्या आशीर्वादाने पूजनीय श्रद्धेय आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र सराला भेट पूज्य
गुरुवर्य महंत रामगिरी महाराज महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे पूजनीय श्रद्धेय महंत हरिशरणजी महाराज महाराजांच्या उपस्थितीत चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र रामदरबार या पवित्र असणाऱ्या स्थळी आल्याच्या नंतर निश्चितच अयोध्येची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गोड असं असणारं वातावरण, सर्वत्र असणारे आमची गुरुबंधू टाळकरी मंडळी, सर्वत्र गुणीजन मंडळी, भालदार, चोपदार, विनेकरी पकडो इकडं पडो, पीटी मास्तर, पाखवादे, सर्वत्र आपल्या बेटाची अनुयायी मंडळी. अगदी आज आमची जुनी मंडळी समोर दिसतात. सगळ्यांच्या समवेत पूज्य हरिशरणजी महाराज महाराजांच्या उपस्थितीत महाराजांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा राम जन्माचा असणारा सोहळा मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण सर्वत्र मंडळी एकत्र येऊन या भक्ती साधनेचा आनंद घेतात. म्हणून आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी योगीराज सद्गुरू गंगागीर महाराजांच्या पवित्र चरणावर, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या पवित्र चरणावर आणि प्रभू रामलल्लाच्या पवित्र चरणावर जी पुष्प अर्पण करायचं त्याच्यासाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु तुकोबराय या असणाऱ्या अभंगात आपण केलेली साधना, आपण केलेला परमार्थ, आपण केलेली नामसंध्या आणि त्या संध्येचा आमच्यावर काय परिणाम झाला याचा अनुभव सांगणारा अभंग. विठाला खूप अनंत जन्माचं पुण्य लागतं आणि तेव्हा भगवंताचं नामस्मरण मुखात येतं बरं का. खूप अनंत जन्माचं पुण्य लागतं. तुकोबराय सांगतात आम्ही ही साधना केली. तुम्ही बसा आता, खूप बसरावं लागतं. नाही बरं आहे बाबा, चांगलं आहे. नाही छान, राही नको उभे राहण्यावरून किती कोटाना चालला सध्या. छान आहे, आनंदाची गोष्ट आहे. चोपदार हा लेकरं महिला मंडळीने आपले पोरं आपल्या जवळ ठेवायचे. आणि जर नसतं सांभाळता येत तर 2 मला द्या, 2 महाराजांकडे राहू द्या. लेकराचे छान चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तेच खेळणारे लेकरं एक काळ राम दरबारात भक्ती साधनेचा आनंद देणारे तेच लेकरं राहते. इथं खेळायला जरी आले स्वामी, इथं खेळायला जरी आले तरी त्यांचं खेळणं हे वायाला कधीच जाणार नाही. कोणत्या तरी निमित्ताने दादा महाराज इथे आले रे आले, इथं खेळणारे ते कुठेही खेळायचे नाही. आता कळलं ना? नाही कळलं का? इथं खेळणारे लेकरं ते आता बाहेर खूप देशादुन्यात फिरतील, पण नको त्या खेळात ती कधीच गुंतायचे नाही. पूज्य गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद राहीन, हरिशरण महाराजांची छाया त्यांच्यावर राहील. म्हणून आनंदाची गोष्ट, भाग्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. तुकोबराय सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, बहु पुण्य केले जन्मोजन्मी. तेव्हा विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य
जन्मी आम्ही देवाया विठ्ठल कृपा केली. देवाया कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी त्याचे मुखी हरी पैठा हो. 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 जन्मीचे सुकृत भदरी. जन्मीचे सुकृत भदरी. जन्मीचे सुकृत भदरी. जन्मीचे सुकृत भदरी. हरी पैठा हो. त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा हो. त्याचे मुखी हरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी. त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं जर पुण्य असल तर नाम साधनेत आनंद मिळतो. वाक्य ऐका. नाम साधना घडण. नाम साधना घडण. पण त्या साधनेत अनंत जन्माचं जर पुण्य असन तर त्याच्यात आनंद मिळत. नाहीतर नाम साधना घडती. आता इथं आलात, आम्ही नामस्मरण केलं, तुम्ही करताल काय बळजबरी खैरा हरे राम हरे राम. कशी जरी घडली नाम साधना कशी जरी घडली तर वायाला जाणार नाही. स्पीकरवाले लाईट कडून घेतली. आकडा जरी टाकला तर करंट येणारच बर का. एखाद्या खोक्यातून घेतलं तरी करंट येणारच. ते वायाला जाणार नाही. तसं नामस्मरण कधी घ्या. साखर चोरून खा नाहीतर देखत खा. रात्री खा दिवसा खा गोडी मिळणारच. ते वायाला जाणारच नाही. त्याची ते पावर दाखवणारच. कोण? साखर. 5-6 वाजता संध्याकाळी वरून किती फुटणे खाल्ली टक्कर युग पडद्या माग मी. 5-6 वाजता एखाद्याने कळलं ना फुटणेवरून किती खाल्ले भबक नाही कळलं का अजून. तशी नाम साधना कशी करा फक्त ती साधना वायाला जाणार नाही. आत्मविश्वासाने तुकोबराय सांगतात नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नामे तरला नाही ऐसा द्यावा निवडोनी. तुकोबराय सांगतात ती नाम साधना आम्हाला घडली. बरं ती नाम साधना घडत असताना ते भजन घडत असताना संसार त्यागायची गरज नाही दादा. संसारात राहून त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं तर जाईल भव श्रम सुख होईल सुख. जल जल जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये कामा काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल कामाम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. प्रत्येकाला कामी आणि प्रत्येकाने काम करायचं.
प्रत्येकाने आपला धंदा, आपला बिझनेस, आपला व्यापार, उद्योग करू नका संतांनी असं सांगितलं नाही. फक्त ते काम करत असताना राम नामाची जोड लावा आणि वाक्य जर पटलं तर टाळी वाजवा. आताच नाही, अजून बोलायचंय मला. आपला व्यापार, आपला धंदा, आपलं काम करत असताना नामस्मरण करा. ते काम करा बर का, ते काम करा. अजून वाक्य मला बोलायचं बर का नको बोलू? नाही बोलतोच, पण जाऊ द्या नको बर का. जर वाक्य पुढं तुम्हाला पटलं, वाक्य बोलल्याच्या नंतर अजून बोललो नाही, टाळी वाजवा, आत्ताच नाही. आणि जर नाही कळलं तर जेवून जा. कळलं ना? काम तर अवश्य करा, व्यापार करा, धंदा करा, जो काय तुमचा बिझनेस आहे तो करा. ते करत असताना नामस्मरण करा. पण ते काम करत असताना असं काम करा का कोणाचं तरी आपल्या लेकरा बाळाला आशीर्वाद लागला पाहिजे असं काम करा. बस निश्चित आपल्या जीवनात, आपल्या संसारात आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सांगतात, तेच नामस्मरण आम्ही केलं आणि आम्ही लाडू खाल्ले. कोणते? आनंदाची. आनंदाचे बर का. तुका म्हणे आम्ही गाणं, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका तर बनू घ्या रे तुम्ही, नका तर बनू घ्या रे तुम्ही, नका तर बनू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका तर बनू घ्या रे तुम्ही, नका तर बनू घ्या रे तुम्ही, नका रे तर बनू घ्या रे तुम्ही. खातो आनंदाचे लाडू. नका तर पडू, नका जरा पडू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका जरा पडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही. घ्या ते आनंदाचे लाडू आणि खा. कोणत्याही दुकानात गेल्याच्या नंतर लाडू भेटतील. वैजापूरला जा, गंगापूरला जा, श्रीरामपूरला जा, भेटतील लाडू. पण कोणते? गऱ्याचे, डाळीचे, खोबऱ्याचे, मोतीचूर लाडू. पण आनंदाचे लाडू जर घ्यायचं असेल तर बेटातच जावं लागन आणि राम दरबारातच जावं लागन आणि तेव्हा ते आनंद आपल्याला भेटतील. ते लाडू आम्ही कायम खातो. पाहिलं का आमच्या ढेऱ्या, आमच्या अण्णाची पहा, आमच्या दादा महाराजांची पहा, काय इकडं पहा, काय किती हे आनंदाचे लाडू खाणारे लेकरं, किती गोड आहे, किती देखणे. पहा बरं हे पान, हो शंभूडफूस, किती सुंदर आहे. पहा बरं किती सुंदर आहे. हा पूज्य महाराजांच्या संगतीत असणारी, सर्वत्र असणारी ही बालचिमू आनंदाचे लाडू खातात, आनंद मिळतो. किती टवटवीत चेहरा हा पहा बरं. हा तो पलीकडचा पहा बरं. आणि आपले पोरं पहा बरं, आपले पोरं बदाम, पिस्ते, गावरान तूप, उगा इकडे तिकडे बघत असे पकडू गेले, मसनात गेला, जातो का तू? का? आनंदाचे लाडू खाणारी ही सर्वत्र मंडळी. तुकोबराय सांगतात ते आनंदाचे लाडू आम्ही खाल्ले. आणि ते लाडू खात असताना रात्रंदिवस त्याचा साधनेचा आम्ही आनंद घेतला. आनंद विठाला विठाला रात्रंदिवस नामस्मरण केलं, नामस्मरण केलं. आणि ते नामस्मरण करत असताना आता आमची वाचा नामाबद्दल थांबू शकत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, टाळी वाजवा. माझी मज झाली अनावर वाचा.
छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला टाळी वाजवा माझी मज झाली अनवरवाचा छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला मज झाली अनवरवाचा मज माझी मज झाली अनवरवाचा छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला माझी मज झाली अनावर वाचा महाराज सांगतात ती वाचा आता थांबू शकत नाही पूज्य महाराजांच्या मुखातून शब्द ऐकला असन त्या वाचेला आता नामाचा चळ पाडला चळ आता चळ पाडला आता थांबू शकत नाही जसं सांसारिक माणसाला नाही का संसाराबद्दल चळ पडतो वाटाने चालले तरी ते हर का असे सारखे ते बरळत कारण त्याला संसाराचा चळ पाडला तुकोबराय सांगतात आमच्या वाचेला नामाचा चळ पडला ती थांबू शकत नाही कितीक वेळेस तुम्ही अनेकांच्या मुखातून ऐकलं असेल पूज्य नारायणगिरी महाराज सांगायचे कोणीतरी असणारा एक सद्ग्रस्त शिक्षेत्र असणारा काशीला काशीश्वराच्या मंदिरात विश्वेश्वराच्या मंदिरात निवांत बसला आणि त्याचं चिंतन चाललं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रामेश्वराय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय घृष्णेश्वराय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय केदारेश्वराय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय केदारेश्वराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ताली वाजवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेश्वराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेश्वराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ताली सतत नीट भजन चालू लगेच लोक लागले इकडे जिरवायला अयो नाही आपल्या साधनेत आपल्याला आनंद मिळत का आपला तेवढा निश्चय होत नाही 12 वर्ष महाराजांनी ती साधना केली भगवान भोले बाबा प्रसन्न झाले बोल भक्ता काय पाहिजे काय नाही म्हणजे ब्रह्मज्ञान पाहिजे ऐका ना काय पाहिजे ब्रह्मज्ञान पाहिजे
अरे बाबा मग ब्रह्मज्ञान मिळण्यासाठी इथं किती जरी साधना केली तुला ब्रह्मज्ञान नाही मिळणार. मग तपश्चर्या करू का? नाही ना बाबा, तपश्चर्याही नको करू. मग काही तीर्थयात्रा करू का? तीर्थयात्रा नको करू. जा, तेच ब्रह्मज्ञान तुला जर मिळावं असं वाटत असेल जा सद्गुरूशी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. जा, कुठंतरी असणारा साधूला, कुठंतरी संताला, महापुरुषाची शरणांगती पत्कर. सांगा ना भोले बाबा कुठं जाऊ? जा, महाराष्ट्रात एक अवलिया साधू आहे तुकोबर आहे. दरकोस मुक्काम करत 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 तिथपर्यंत आला. तीर्थयात्रा तर घडली पाहिजे, पण पायी घडली पाहिजे. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने, ब्रह्मनीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या पुण्याने आम्हाला ती तीर्थयात्रा बरेच दिवस पायी घडली. आजही तो भाव, ती श्रद्धा, तो अनुभव नुसता आम्ही घेतला नाही, त्या अनुभवाचा, त्या भावनेचा काहीतरी वापर केला म्हणून इथे विठाला विठाला काम करत 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 आला. देहू गावाजवळ आल्याच्या नंतर कुठंतरी मुक्काम केला असं. पहाटी सुटला आणि देहू गावाचा रस्ता धरल्याच्या नंतर, देहू गावाच्या जवळ आल्याच्या नंतर महाराज शौचाला बसलेले होते. पाहिलं त्यांनी. कोणी? आचार्याने का? हां, पाहिलं त्यांनी तुकोबरायांकडं. अरे 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 म्हणले, गलिच्छ जागेवर हा माणूस नामस्मरण करतो. कोणीतरी येडा दिसतो, कोणीतरी भोळा दिसतो. तसंच असणारा तो ग्रस्ता गेला. देहू गावात गेल्याच्या नंतर विचारलं, का हो तुकोबरायांचं घर कुठं आहे? सांगितलं समोरचं ते वृंदावन आहे का, ते तुकोबरायांचं घर आहे. हां, गेले तिथपर्यंत जिजाबाईला नमस्कार केला. या बस. घरी आपल्या कोणी जरी आलं तर महिला मंडळ काय करायचं? या बसा म्हणायचं. आता तसं नाही ना. कशा बघायचं माझ्याकडं? हां, बरं का, या बसा. आता नाही. मी एक जणाला विचारलं म्हणलं, ते एक जणीला विचारलं म्हणलं, बाई भाऊ कुठे गेले? सांगितलं तुमचा भाऊ गेला चुलीत. म्हणलं बाबू. महाराज मी परत विचारलंच नाही. महिना झाला मला म्हणलेत महाराज, महिना झाला तुम्ही माझी चौकशी करत नाही. म्हणलं तुमची मंडळी तर म्हणली चुलीत गेला. काय नाही म्हणले, मी चुलीतच गेलो होतो. म्हणलं आता तुम्ही म्हणतात चुलीत गेलो? हो म्हणले महाराज, आमचं जे शेत आहे ना त्या शेताला चुलीचा आकार आहे म्हणून त्याचं नावही आम्ही चूल ठेवलं. विठाला नाही गोड बोलणं. आजही आमची असणारी मंडळी काला घेतला आणि घरी गेले रे गेले. होय अण्णा, घरी गेले रे गेले का म्हणत नाही आले बाई सप्त्याहून आले, असं नाही म्हणत. घरच्या काय म्हणतात? आला बाई आमचा सप्ता. होय, बरोबर आहे ना भाऊ? लग्न झालं ना? हां, तोंडाळा दिसतो ना भाऊ. तुझं रे, तुझं हां हां सांगते ना गाल. विठाला विचारलं कुठून आलात? काशीहून आलोत. महाराजांच्या दर्शनाला आलो म्हणले. कुठे आहे महाराज? महाराज गेलेले म्हणले बाहेर. येतील. महाराज शौचून आले, इंद्रायणीच्या स्नानाला गेले. इंद्रायणीचं स्नान केलं, गाढवाभर पाणी घेऊन आले. लांबून पाहिलं आणि जिजाबाईंनी सांगितलं, ज्यांच्या दर्शनाकरता तुम्ही काशीहून आलात ना, हां ती तुकोबर आहे म्हणली. आणि मग याने पाहिलं, अरे बापरे, हेच का ती तुकोबर आहे? ग जे शौचाला बसत असताना भजन चाललंय हेच कतुकोबर आहे. आणि तेच कतुकोबर आहे का ज्यांनी 12 वर्षाची साधना केल्याच्या नंतर आम्ही भगवंतानी आम्हाला स्वप्नात येऊन सांगावा, ब्रह्मज्ञान मिळावा असं वाटत असन तर जा त्या महापुरुषाकडं. आणि हेच का ते महापुरुष कळलं ना. मग तुकोबरांच्या चरणी नतमस्तक झाला. संध्याकाळचे जेवणं खावणं झाली. कुठून आलात, काय आलात, सगळी चौकशी झाली. आणि मग परत झोपल्याच्या नंतर
धर्माची चर्चा झाल्याच्या नंतर तुकोबराय झोपल्याच्या नंतर परत आवाज यायला लागला, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. त्याने असं इकडं तिकडं पाहिलं, कुठं मशीन बसवलेली काय, त्याची अपुरीच बुद्धी होती ना. काही वेळाने पाहिल्याच्या नंतर महाराजांच्या रोमारोमातून राम 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 ध्वनी येतोय. आणि मग महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराज किती नामाबद्दल आपल्या असणाऱ्या वाणीला, आपल्या नामाला चळ पडला. तुकोबराय सांगतात, त्या नामाबद्दल आमची वाणी आता हावरी झाली. हावरी कळली ना, तुरीतली हावरी नाही. आमची वाणी आता थांबू शकत नाही. हिने सोसे माना झाले हा बरे, हिने सोसे माना झाले हा बरे, सोसे माना झाले हा बरे, सोसे झाले हा बरे. परत माघारी टाळी वाजवा, परत माघारी घेत नाही. येणे सोशमान झाले हा बरे, येणे सोशमान झाले हा बरे. आणि तेच नामस्मरण आम्ही रात्रंदिवस केल्यामुळं, आमच्या वाणीला त्या नामाचा चळ पाडल्यामुळं आमच्या असणाऱ्या पारमार्थिक अवस्था काय झाली, तुकोबराय पहिल्या चरण सांगतो. पिकलिया छेंदे कडूपण गेले, पिकलिया छेंदे कडूपण गेले, पिकलिया छेंद 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 कडूपण गेले, पांडुरंगे तैसे आम केले केले पांडुरंगे काम क्रोध लोभ दाईची काम क्रोध लोभ निमाते आयेचे पिकलिया सर काढू पांडुरंगे तैसे आम केले पांडुरंगे गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले. त्याच भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं आणि त्याच भगवंताच्या नामाने आमची अवस्था काय झाली, पिकलेल्या शेंदाडाप्रमाणे. शेंदाड आहे का आता? शेंदाड पहिले लई शेंदाडा असायची. पहिले आमच्या लहानपणात खूप शेंदाडा असायची. आता नाही, असं नाही बरं का, कुडं मुडं दिसत आहे. नाही कळलं का अजून? आता शेंदड नाही असं नाही, अजून काही बारकाईना जर पाहिलं तर काही काही गावाईने हे पीक लईच ढिल्ले वायर आहे बाबा यांची आहेच. चला, ते शेंदड सुरुवातीला असं टणक असतं, टणक. ऐका आता, ते शेंदड सुरुवातीला कसं असतं, टणक असतं. आणि त्याचा रंग कसा असतो, हिरवा हिरवा असतो. तेच टणक शेंदड पिकलं रे पिकलं का त्याचा रंग बदलतो बरं का, त्याचा हिरवटपणा जातो, पिवळटपणा येतो.
बेटावर जाऊन, दिंडीत जाऊन, राम दरबारात येऊन जर रंग बदलला तर उपयोग, बरं का, लक्षात ठेवा. आणि जर बेटावर जाऊन, दिंडीत जाऊन, राम दरबारात येऊन, बाबा घरी येऊन जर रंग नाही बदलला तो उपयोग. तुम्ही बसलेले म्हणा काहीतरी रंग बदलला पाहिजे, रंग बदलला पाहिजे. रंग कळाला ना? ती हिरवट असतं त्याला पिवळटपणा येतो, ते टणक असतं आणि त्याला मऊपणा येतो. म्हणून भजन करायला लागलं रे लागलं तर काहीतरी मऊपणा आला पाहिजे, कळलं ना? नम्र भाव आला पाहिजे. महाराज आपल्या घरी येतात, महाराज आपल्या घरी जेवायला येतात, महाराजांच्या संगतीत आपण राहतो, दिंडीत आपण जातो, बेटावर जातो, फराळ खाऊन येतो. आपला काय बदलला पाहिजे? एवढं करून जर रंग नाही बदलला तर महाराजांच्या संगतीत राहून बेटात जाऊन उपयोग नाही. नम्र भाव असा बनला पाहिजे, नम्र भाव. काय तुकोबरायांचा नम्र भाव बनला होता? कोणीतरी वेश्या महाराजांकडे भंडारा डोंगरावर आली, महाराजांनी तिला नमस्कार केला. जाई हो तू माते न करी सायास, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे. जाई हो तुम्हा न करे सायास, जाई हो तुम्हा न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे. किती नम्र भाव. कारण महाराजांचा रंग बदलला होता ना, तुमचा बदलला का नाही अजून? वेश्या गेली महाराजांकडं, वेश्या गेली, महाराजांचा रंग बदलला होता. महाराज तिला पाहून नम्र बुद्धीने म्हणतात. ही चाल सुद्धा नम्रतेनेच म्हणली पाहिजे बरं का, आलडून नाही. ती सुद्धा अशी शांत हळूच म्हणली पाहिजे. जाई हो तुम्हा ए आई, ए मातोश्री तुझा, तुला नमस्कार. ज्यांनी तुला आमच्याकडं पाठवलं आम्ही तैशी नाही. शेवटी बराच वेळ झाली, तिथंच घोटाळायला लागली. कारण जात वेगळी असते ना ती, तिथंच थांबायला लागली. शेवटी काही वेळाने तुकोबरायला तिचा राग आला. एक लक्षात ठेवा, संतांच्या रागात जगाचं कल्याण आहे. संतांच्या रागात जगाचं कल्याण आहे. तुमच्या आमच्या रागात तुमचं आमचं पथनी. लईच राग आला, लईच राग आला तर काय करीन माणूस? पेटून घेऊन घमेलभर राखच करीन, कळलं ना? तुमच्या आमच्या रागात दुसऱ्याचं पतन आहे. तुकोबरायांना राग आला, तुकोबरायांनी रागाच्या भरात कोणी सांगितलं, तू का म्हणे तुझं पाहिजे भ्रातार बाई. माणसाला जर सुधरायचं असेल आणि आपल्यापासून माणसं जर सुधरावं असं वाटत असेल, पहिलं आपण सुधारलं पाहिजे, तेव्हा जग सुधरत असतं. तुकोबरायांनी सांगितलं, बाई तुला नवरा पाहिजे. तुम्ही जाय काय नाही मागच्या, ए बाई बाई तुला नवरा पाहिजे, मग कशाला सायास करती, कशाला प्रयत्न करती, आणि जा घरी जा. घरी नाही गेली ती. तुकोबरायच्या नम्र भावनेने तिच्यावर एवढा परिणाम झाला, तुकोबरायच्या चरणी नतमस्तक होऊन तिने प्रतिज्ञाच केली, काही मी उद्धार पावे, काही मी उद्धार पावे, कृपा करील नारायण, कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा संत जन, समाधान चित्त माझे,
माझे कये खंड येल कर्म कये खंड येल कर्म समाधान जितो माझे कये खंड येल कर्म कये खंड येल कर्म उद्धार उद्धार पावे नारायण नम्र भावनेने तुकोबरायांच्या चरणी ती नतमस्तक झाली. महाराज केव्हा माझा उद्धार होईल, कधी मला समाधान मिळेल. बलत्तर वाट्याला आलेले हे कर्म आणि त्या कर्मात कधी बदल होईल. महाराजांनी सगळ्यावर औषध एक दिलं, रामनामाचं. बाई रामकृष्ण हरी म्हण, बस तुझा उद्धार होईल. आणि त्याच रामनामाने तुकोबराय सांगतात आमची मनाची अवस्था भगवंताच्या कृपेने आमची अवस्था कशी झाली, पिकलेल्या शेंदडाप्रमाणे. सुरुवातीला शेंदड टणक असतं, इथं चाललं कीर्तन. पिकल्यावर त्याचा रंग बदलतो, त्याचा टणकपणा जातो, नम्रपणा येतो. सुरुवातीला ज्या वेळेस ते तोडलं, जर कुर तोडून पाहिलं तर ती चव कशी असती, कडू असती. आणि तेच असणारं कडू शेंदड पिकलं बरं का त्या शेंदाला गोडी येते, गोडी. मग ते शेंदाडाला गोडी आली का ते चिरून खायची सुद्धा अक्कल पाहिजे. त्याच्या व्यवस्थित खापा खापा करायच्या. मग तो काटेरी चमचा घ्यायचा, त्या काटेरी चमच्याने तुम्ही माझ्याकडनं बघ बरं का तोंडाला पाणी येईल. काटेरी चमच्याने मस्तपैकी त्या प्लेटमध्ये आलं ना, तुमच्या प्लेटमध्ये आलं ना शेंदड अजून का नाही आलं अजून? पिकलेले शेंदड तुमच्या प्लेटीत आलं का नाही? मग काय नाही, जेवून जा. मस्तपैकी ते प्लेटीत फोडी 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 करून घेतल्या का मग मस्तपैकी काटेरी चमच्याने घ्यायचं आणि मग असं हळू जीवेवर ठेवायचं. एक जणांनी घेतलं लगेच तोवर तर रक्तभंबळ जीभ झाली बरं का. पिकलेलं शेंदड खाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित खाल्लं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनात आपला परमार्थिक जो अनुभव आहे, नामाचा जो अनुभव आहे, त्या अनुभव सांगतात. भगवंताच्या नामाचा जो अनुभव असतात, कसा बोटाने दाखवू तुला, कसा बोटाने दाखवू तुला, अनुभव घे श्रीगुरूच्या मुला, अनुभव घे श्रीगुरूच्या. कसा बोलाने दाखवू तुला, हो तो अनुभव घ्यावा लागतो असतो. फक्त तो अनुभव मिळवूस तर आपल्याकडं नम्र भाव पाहिजे, सहनशीलता पाहिजे. स्वामीजी 1, 2 ते 3 महिने झाले, मला वाटतं 4-5 महिने झाले असं, दत्त जयंतीवर आम्ही नगरला गेलो. नगरला गेल्याच्या नंतर एका भक्ताची घरभरणी होती. नेमकं तिथं असणारं एक औदंबराचं झाड, पिंपळाचं झाड, बेलाचं झाड, दत्त मंदिर. आणि तिथून आमची गाडी चालत असताना एक असणारी माऊली पळत 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 आली आणि महाराज थांबा, महाराज थांबा, महाराज थांबा. गाडी मागं पळाली. म्हणलं आमच्या ड्रायव्हरनी काचेत पाहिलं कोणतरी माऊली आपल्या मागं पळती. ती हळूहळू गाडी चालू होती. पळत पळत आली आणि तिने पहिला शब्द वापरला, महाराज तुम्ही नारायणगिरी महाराजाचे शिष्य का? तुम्हाला जसं जसं मी पुढं नाव सांगन का महाराज स्वामी तुम्हाला ते आठवण? हो म्हणलं माऊली. पूज्य गुरुवर्य महाराजांचं नाव काढल्याच्या नंतर मी चप्पल गाडीत ठेवली, तसंच मागं आलो. तिथं असणारं दत्त भगवंताचं दर्शन घेतलं. त्यांनी आमचा सन्मान केला. महाराज चहा पिणार? म्हणलं बरं आहे का, आता आपल्या घरी आपण आलो. नाही कळलं का तुम्हाला अजून? हो चहा घेणार. चला मग चहा घ्यायला गेल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा अशी सवय, प्रत्येक घरात गेल्याच्या नंतर देवघर बघायचं स्वामीजी. आणि नेमकं देवघर पाहिल्याच्या नंतर पूज्य गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचं तिथं पादुका. कुठं? नगरला.
मला वाटतं त्यांचं आडनाव नाही सांगता यायचं मला, आहे ते मोबाईलमध्ये. आणि मग सांगितलं महाराज मी पूज्य नारायणगिरी महाराजांची मानलेली मुलगी म्हणले. महाराजांचा युक्तिवाद कसा असायचा, मानलेली मुलगी म्हणलेत महाराज. महाराज मला थेट नेकनूरला वकील आहे, ते वकील आहे, कोणीतरी मोठे अधिकारी जज का वकील आहे. कितीक वेळेस ते बेटावर यायचे आणि एकच महाराजांचा शब्द असायचा, या जावई या, जावई या. महाराजांनी दोनदा तीनदा ते शब्द वापरल्याच्या नंतर मग चौथ्यांदा माझे मालक मला घेऊन बेटावर गेले. आम्ही बेटावर जायला लागलो. अगदी सेवा करत असताना आमची काय सेवा करतात म्हणले, हे आमची पायस तुम्ही घेऊन जा. आणि त्या पादुका तिथं नेल्या. पुढचं ऐका. आणि तेच असणारे जे महाराज ज्यांना जावई जावई म्हणायचे. पुढं नेकनूरला महाराजांनी आपल्या पवित्र जन्मभूमीत विठाला विठाला काही आई वडिलांच्या स्मरणार्थ काही इमारत बांधत असताना नेमकं ही जुनी मंडळी नेमकं त्या जागेहून ही मोठ्याली लाईन नाही की तार मेन लाईन आणि ती जात होती. महाराजांनी अगदी त्यांना जिला लेक म्हणायचे जावई म्हणायचे त्यांना तिथपर्यंत नेलं आणि सांगितलं हे काम तुमच्याकडे आहे, हे तुमच्या खात्याचं काम आहे आणि तुम्ही नीट करायचं. कळलं ना तुम्हाला. ही महाराजांनी ही लिंक कुठून लावली. नाना जावई ती गंगाधर नाना नगरचे नाथ जावई. हा कशा करता मला सांगायचं. महाराजांचा असणारा हा युक्तिवाद असायचा. आणि हाच युक्तिवाद आपल्याला सापडला रे सापडला का भक्ती साधनेचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबराय आपल्या पारमार्थिक अनुभवाचं वर्णन करतात. आमचं जीवन पिकलेल्या शेंदडाप्रमाणे झालं बरं का. बस आमचं जीवन, आमच्या जीवनात आम्हाला गोडी मिळाली, पारमार्थिक अनुभव. आणि सांसारिक जो अनुभव असतो तो कसा असतो, तो क्षणभर असतो. वय जबाबदार लग्न झालं ना, संसारातला अनुभव कसा असतो क्षणभर. संसारातला अनुभव कसा असतो क्षणभर असतो. पूर्वीची जुनी मंडळी पूज्य नारायण तात्या दृष्टांत सांगायचे बरं का. पूर्वीची जुनी मंडळी लग्न झालं का 2-2, 3-3 लेकरं होस्तर बोलत नव्हती. पेटी मास्तर तुम्ही कधी बोलायला लागले. खरं बोला वय सांगा कधी बोलायला लागले. बरं जाऊ द्या. विनेकरी कधी बोलायला लागले बरं. 2 का 3 लेकरं झाल्यावर बोलत नव्हते असं नाही, कोणा देखत बोलत नव्हते. विठाला असं एक जोडप 2-3 लेकरं झाले बोलत नाही. हा असणारा पहाटीच उठायचा, ती मोठ खांद्यावर घ्यायचा, ती मोठाचे बैल घेऊन शेतात जायचा, मोठ चालवायचा. हिने आपलं पहाटी चोटा स्वयंपाक पाणी करावा, सगळं असणारी भाजी भाकरी ती असणारी टोपलीत पाठीत मांडावा. आणि मग ती पाठी डोक्यावर घेऊन तिने 11 वाजता रानातून ते गावातून रानात निघावा. आणि मग त्याने ती भाकरीची पाठी पाहिली, बोलायचं नाही. मग बैलाला काय म्हणायचं, हो 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 राजा हो. मग ह्या बैलाने त्या बैलाला बोलायचं हो. नाही कळलं हो हो हाला भाकरी आल्या, आपल्या भाकरी आल्या, आता आपल्याला जेवायचं. मग त्या बैलाने ते बैल सोडून द्यायचे. मग बैल सोडून द्यायचे. ते बैल कुठंतरी बांधायला असणार चरायचे. मग याने असणार त्या पाठीपाशी. बरं तिथंही पण तिनं पाठी ठेवली का तिथंच घोंगायचं नाही. कळलं ना. तिथंच थांबायचं नाही. शेजारणी पाजारणी सांगायचं. मग ती पाठी ती ठेवली का त्याने ती सोडायची. जेवायला बसायचं. जेवायला बसला, निम्म जेवण झालं, जठराग्नी शांत झाल्याच्या नंतर त्याने सहज अशी नजर टाकली. सहज अशी नजर टाकल्याच्या नंतर कुठून तरी एक घोडा आलं आणि घास खायला लागलं. त्याने असं पाहिलं, बापरे घोडं तर घास खातं. जेवता जेवता तर उठायचं नाही. आज तर रविवारी. आज कोण वारी.
एवढं तरी बरं आहे. रविवारी उपवास मोडून काय करावा एकदा दोनदा खोकून पाहिलं. पूर्वीच्या खाणं असायचं दादा भाऊ येलाही जुनही. दोनदा तीनदा खोकला तरी काय तिच्यावर परिणाम झाला. ती आपली तिकडे काहीतरी गवत वगैरे काढीत असन आणि मग असणारा मोठ्यानं आरडून म्हणलं, हे घोडा हाण घोडं. मग तिला इतका आनंद झाला, बया 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 दसकले काय घोडा हाण घोडं. तिला इतका आनंद झाला. 3 लेकरं झाले ना आजूक बोलले नव्हते, कधी नाही बोलले. हा इतका आनंद झाला तिला, इतका आनंद झाला. सासूने सांगितलं होतं, कमल कुठे आहे का आपली? काय नाही येताना उद्या आपली पंगत आहे. अर्धा किलो मिरच्या तोडून आण. आणि जे मिरच्याच्या वावरात गेली जे मिरच्या तोडायला लागली, मिरच्या तोडता स्वामी ती कशी बोलते, बाई कधी नाही बोलले गोडाहान म्हणले, बाई कधी नाही बोलले गोडाहान म्हणले. जवळजवळ 15 किलो मिरच्या तोडल्या. मी तिथंच होतो, माझ्याकडे कोण बघतात. किती तोडल्या? 15 किलो. ते गठोडं बांधलं, पाठीवर ठेवलं आणि चालली. गावात येत असताना त्या बांधावरचा रस्ता चालता एकच, कधी नाही बोलले बाई गोडाहान म्हणले, कधी नाही बोलले बाई गोडाहान म्हणले. इतका आनंद झाला. पटकन दिशी घरी आली. सासून सांगितलं होतं शेजारणीची पंगत हे आपल्याकडं पीठ दिलेलं आहे, ते पीठ नाही दिलेलं पण भाकरी टाकावं 4-5 पंक्तीत. म्हणून ती भाकरी करायला लागली. 4-5 भाकरी करायच्या. 4 आणि 5 किती? मागचा 9 गणित इथं हिशोब ठेवायचा. 4-5 भाकरी करण्याऐवजी 2 पायल्याचं पीठ होतं, त्या 2 पायल्याचे तिनं भाकरी केलं बा. पण डोक्यात एकच, कधी नाही बोलली गोडाहान म्हणले. हा रानातून आला, बैल बांधले. सांगितलं बाई काय करते? काय नाही म्हणले. पण इकडे सकाराम कुठे करे? सकाराम सांगितलं काय नाही म्हणले. अरे ही रानातून आल्यापासून अशी बरळू लागली म्हणली. हिला काही रानातलं लागलं का काय, का बांधावरचं काही लागलं काय? कुठं आहे म्हणले. ती काय म्हणले काठडूत होती, खरकाटी भांडे धुत होती म्हणून हात तिकडे गेला आणि तिने खरकाटी भांड ते काठवर धुवून पाणी टाकलं आणि ती मागं वळली. हा इकडून गेला. मी तिथंच होतो ना गुरुजी, माझ्याकडे काय बघत होतो. असं इकणाऱ्याकडे बघितलं आणि बाई कधी नाही बोलले घोडा म्हणले. आणि मग सांगितलं बाई हिला रानातलं नाही लागलं, हिला पांदीतलं नाही लागलं, हिला बांधावरचं नाही लागलं, हिला घरातलं लागलं. कशा करता सांगायचं? संसाराचा थोडसा आनंद घेतला का माणस जीवनभर वेडे होता. तुकोबराय सांगतात त्या भक्ती साधनेचा आनंद आम्ही घेतला आणि आमचं जीवन हे पिकलेल्या शेंडाळा आणि परिपक्व झालं. नवे आजूक आमची काय अवस्था झाली? अभंगाचं 2रं चरण. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ माले ठाई. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ माले ठाई. काम क्रोध लोभ निवाले ठाईचे. काम क्रोध लोभ निवाले काम क्रोध लोभ, काम क्रोध काम क्रोध लोभ निवाले ठाई. क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ हिमालय ठाई थे. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ हिमालय ठाई. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ
ठाई टाळी वाजवा आले ठाई काय बदल झाला ते नामस्मरण केलं आमचं जीवन वेगळं बनलं अजून काय परिणाम झाला तुकोबराज सांगतात आमच्यातलं काम गेला काम जात नाही काम जात नाही कामावर विजय मिळावा लागत असतो जीवनात संयम ठेवावा लागत असतो किती जरी बिडी प्याला एकाला बिडी प्यायची सवय बिडी माग बिडी बिडी माग बिडी बिडी माग बिडी हां कट्टल दिवसात ओढ संपून टाकला तृप्त झाला का नाही पण त्याच्यावर संयम ठेवावा लागत असतो तुकोबराय सांगतात त्या कामावर आम्ही संयम ठेवला वास्तविक पाहता त्या कामाने मोठ्या मोठ्याची फजिती केली इंद्रचंद्र खूप बरं का मोठ्या मोठ्याची कामाजी कोतवाल्याने नाडिले बहुताशी हराशी आबरू घेतो नाही त्याशी आणि याच कामावर आम्ही विजय मिळवला तो कशाच्या बळावर पंक्तीच्या कशाच्या बळावर राम नामाच्या बळावर त्या राम नामावर श्रद्धा ठेवली नामस्मरण किती करतो त्याला महत्व नाही त्या नामी किती श्रद्धा आहे किती भावना आहे किती विश्वास आहे आणि त्याला महत्व आहे हा भाव हा विश्वास ही श्रद्धा तुकोबराय सांगतात आम्ही संभाळली आणि त्या कामावर विजय मिळवला नाहीतर त्या कामाने मोठ्यांची फजिती केली बरं का नारद चुकला चाळा भजनाचा अखंड भजन करणारी ही एकदस ती एकदस नाही क्षणभरही न थांबता अखंड भजन करणारे नारद महर्षी त्या नारदाची सुद्धा या कामाने फजिती केली नवे नवे तो भस्मासूर सगळ्यांनाच माहिती आहे पूज्य गुरुवर्य नारायणगिरी महाराज मोठं गोड कथा सांगायची भस्मासूर दया होमातला भस्म घेतला आणि मंत्र घेऊन तो भस्म असा हातावर चोळला पाणी वगैरे घेऊन आणि तो कपाळाला लावायला गेल्याच्या नंतर त्याच्यातला एक खडा अगदी कपाळाला टोचल्यामुळं वेद न झाल्या आणि असा तो खडा घेतला आणि खाली टाकला एक विभूती तयार झाली एक मुलगा तयार झाला आणि त्याचं नाव भस्मासूर ठेवलं बस पुढं तो असणारा मुलगा मोठा होऊ लागला काय त्याचं नाव ठेवा काय त्याचं नाव ठेवा बरं का काय त्याचं नाव ठेवा म्हणून त्याचं नाव ठेवलं भस्मासूर पुढं मोठा झाला भस्मासूर हे काम कर ते काम कर भस्मासुरा अरे आता मोठा झाला 15-16 वर्षाचा झाला कोण भस्मासूर आता कमीत कमी खायापुरतं तरी तो मिळवणार सांगितलं बाबा काय काम काय नाही म्हणले कुठूनही जायचं आणि जिथं कोणी गेला असेल तो चिता भस्म मला घेऊन यायचा भगवान शंकर पूजेला बसले का भस्मासुराने जावा चौकशी करावा त्यावेळेस फोन नव्हती कळलं ना परिसरात चौकशी करावा कोणी मेलं का नाहीतर न जाणं कुत्र्याचा आवाज ओळखावा कुत्रं जर कोणीकडे भुकलंय आजही कुत्रं भुकलं का समजायचा परिसरात कोणीतरी मेलं विचारायचं कोणी कुत्रं आरडलं का इवळलेलं लक्षात आलं का कोणीतरी सांगायचं हो म्हणले जा इकडं जा तिथपर्यंत जायचा तो असणारा चिता पेटलेली असायची ती सगळं पेटून द्यायचं ती राख शांत होऊन द्यायची आणि मग तो असणारा तो भस्म घेऊन यायचा दररोज नित्यक्रमाने तो कार्यक्रम करत असताना तो भस्म आणून देत असताना एक दिवस भस्मासुराने सांगितलं बाबा मी आता मोठा झालो म्हणले कवर ते काम करू मला दुसरं काम सांगा भस्मासुराने भगवान शंकरांनी सांगितलं नाही भस्मासुरा काम तुला तेच आणि तेच काम केलं पाहिजे म्हणजे जा तुला वरदान तुझ्या कामात तुला वरदान ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील आणि तो भस्म होईन म्हणले आणि तो भस्म मला घेऊन यायचा भगवान शंकर पूजेला बसले का भस्मासूर निघला मग कोणी येऊ तिकडून रमेश अण्ण येऊ
नाहीतर उगले नाना येऊ, नाहीतर आमचे दादा महाराज येऊ, कोणी येऊ. तो म्हणत नव्हता असं का तसं का, लगेच डोक्यावर हात ठेवा. नको बोलायला. हात ठेवा. मग तो म्हणत नव्हता का हे पाखवा देई, काही पेटी मास्तर कोणी भेटलं का त्याच्या डोक्यावर हात ठेवा, तो भस्म घ्यावा, भगवान शंकराला आणून द्यावा. कायम कायम काय सगळा परिसरात असा त्याचं थरकाप भीती झाली. कोणी कुणी एखादाचा असा दिसला, रे आला रे, कोण आला रे. हे लेकरं बाळ धाना दिन व्हायचे, घरात बसायचे. एक दिवशी अकस्मात नारदाची स्वारी आली. नारायण नारायण. नारदाला पाहिल्याबरोबर भस्मासूर नारदाच्या डोक्यावर हात ठेवायला लागले. नारदाने सांगितलं, असं विना घेतला, असं लुटून दिलं. लुटून दिल्यावर म्हणले, का रे याला भस्म कर, त्याला भस्म कर. मला भस्म करून तुला काय मिळणार आहे म्हणले, एवढा विना घेशील का. सांगितलं बरं आहे का. आमच्या भावकीतले माणसं अजून विण्याची पळी असली का गावात येत नाही, नाही कळलं का. तेव्हा विना विना मी घेणार नाही म्हणले. मग याला भस्म कर, त्याला भस्म कर. उगं त्या शंकराने तुला सांगितलं, पूज्य गुरुवारी नारायणगिरी महाराज सांगितलं, उगं त्या शंकर भाऊने तुला काम सांगितलं, आणि तू आपला ऐकतो म्हणले. अरे याला त्याला भस्म करण्यापेक्षा त्या असणाऱ्या शंकराला जर भस्म केलं, सुंदर पार्वती तुला मिळन ना, कैलास पर्वत मिळन ना. भस्मासुराने सांगितलं, वा नारदा काय सल्ला सांगितला हो. नारदाने सांगितलं, हो आम्ही असाच टायमावर सल्ला सांगत असतो म्हणले, बरं का, आम्ही असाच टायमावर सल्ला सांगत असतो. वा वा म्हणले, बरं झाले म्हणले, भेटली. भेटत जा. नारदाने सांगितलं, हो म्हणले, असं काम लागलं का सल्ला द्यायला येईनच मी, नको काळजी करू. निघला भस्मासूर. भस्मनांत माग पळत आला. भगवान शंकराने सांगितलं, भस्मासुरा अरे भस्म आणला का नाही. महाराजांची भाषा आहे बरं का, शब्द न शब्द आमच्या रोमारोमात येते. भगवान शंकरा ते भस्मासुरा. भगवान शंकर म्हणतात, अरे भस्म आणला का नाही. बाबा आणला नाही, आणणार नाही, लक्षात ठेवा. आणला नाही, आणणार नाही. भगवान शंकराने ओळखलं, पोरग बिघडलं गड्या. बिघडलं नाही, हे बिघडवलं. कोणी बिघडवलं. संत हेच काम करीत असतात, जे बिघडलेले आहे का त्याला इकडं असणार ते घडवीत असतात. म्हणून बाबा भस्म आणला नाही, आज तुम्हाला भस्म करीन म्हणले. भस्म करीन म्हणल्याबरोबर आता वरदानच दिलं होतं, याचा काम क्रोधच खवळला होता. हे आपल्याला भस्म केल्याशिवाय राहणार नाही म्हणले. जे शंकर भगवान पुढं आणि भस्मासूर माग, बाप पुढं, मी नाही म्हणणार बाप पुढं आणि पोरग मागून. भगवान शंकर पळत 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 चालले. ज्या वाटेने भस्मासूर येणार, नारद महर्षी भगवान विष्णूकडे गेले. काय सल्ला द्यायचा तो दिला. म्हणले, पहा आता एका भावकीतले शेवटी एकमेका करू साह्य. भगवान महाविष्णूने मोहिनीचं रूप परिधान केलं आणि ज्या वाटेने भस्मासुरन भगवान शंकर येणार, मावी असे बगीचा तयार करून फुलं तोडायचं काम चाललंय. भगवान शंकर पळत पळत पळत, मर हा बोल नसाई. कोणाला जरी म्हणलं भीती मरणाची भीती वाटत असते, तो पळत पळत भगवान शंकर पळत चालले पुढं. मागून भस्मासूर आला आणि भस्मासूर जवळ येणार तेवढ्यात असा त्या फुलाला हात लावलेला, असा झटकन फुल तळल्याबरोबर खळकन बांगड्या वाजल्या. बांगड्या वाजल्याबरोबर भस्मासुरानं पाहिलं. कोण. मी म्हणले, मोहिनी. काय करते. फुलं तोडीते म्हणले. कशा करता. काय नाही म्हणले, रामाला वाहण्यासाठी, शंकराला वाहण्यासाठी ही फुलं तोडती. आणि शंकराला फुलं वाहिल्यावर शंकर काय देईन म्हणले. अहो शंकराला फुलं वाहिल्याच्या नंतर आपली जी काय इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि ते भगवान शंकर ती इच्छा पूर्ण करणार म्हणले. मग हे फुल तोडल्यावर तुम्ही शंकराला वाहिल्याच्या नंतर त्या भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर तुम्ही काय मागणार. काय नाही म्हणले, सुंदर पती मागणार म्हणले. मालक पती म्हणजे अजून तुमचं लग्न नाही का म्हणले. नाही ना. मग बरं झालं म्हणले, माझं नाही ना अजून.
कोण म्हणतं? भस्मासुर म्हणतं तुमचं नाही आणि माझं नाही म्हणले. जमन का? हो जमन. पण भस्मासुर सांगतो तिथे ब्राह्मण नाही ना. नसू द्या ब्राह्मण आपल्या लग्नाला. कोणाच्या? हा, नसले तर नसू द्या म्हणले. जमन? हो जमन म्हणले. पण एक आठ, हे पाठीवर फुलं तोडले ना याचा हार करतेत म्हणले. अगदी माझ्याप्रमाणे तुम्ही दिखतो नाचल्याला नाचलात का बास म्हणले. हा हार तुम्हालाच घालणार, आपलं लग्न होणार. जमन? हो जमन म्हणले. पण माझ्यावानी नाचावं लागल. भस्मासुराने सांगितलं तुम्ही म्हणता तसं नाचन म्हणले. अगदी हुकलं नाही पाहिजे. भस्मासुराने सांगितलं नाही म्हणले. काय तुम्हाला नाचायचं ना तेवढं नाचा म्हणले. नंतर तर नाचावंच लागतं ना. मग अगोदर नाचून घेतो ना म्हणले. संसारात नाचावं नाही लागत. हा, किती नाचावं लागत. हाडं हाडे मोकळे झाले. नाही कळलं का अजून? हा, नाचावंच लागत. हो म्हणले. मग नाचणार? नाचणार. हे मोहिनीने असे हात वर केले. मी जसं नाचणार तसं नृत्य करावं लागल, तसं नाचावं लागल. भगवान भस्मासुराने सांगितलं तुम्ही म्हणताल तसं मी नाचन म्हणले. मोहिनीने असे हात वर केले, भस्मासुराने असे वर हात केले. मोहिनीने असा हात कमरावर ठेवला, भस्मासुराने असा कमरावर हात ठेवला. मोहिनीने असा हात केला, भस्मासुराने असा हात केला. मोहिनी असं नाचता नाचता गरकन गरका मारायची, भस्मासुर गरका मारायची. मोहिनीने असं तिरकं पाहिलं, चांगलं गुंगलं म्हणले. आता चांगलं नादवलं म्हणले. असं एकदा दोनदा तीनदा अशा अंगाभोवती फऱ्या करता 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 मोहिनी अशी नाचायला लागली. नाचता नाचता हे नाचायला लागलं आणि हळूच मोहिनीने असा वर हात केलेला, असा 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 करता 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 असा केला. भस्मासुराने असा केला आणि जागेवर फसला, संपला, भस्म झाला. विठाला वासना असा हा क्रोध वाईट आहे. पण तुकोबराय सांगतात नामाच्या बळावर आम्ही त्याच्यावर विजय मिळवला. म्हणून काम क्रोध बर का. क्रोध म्हणजे राग. राग आला नाही पाहिजे. क्रोध विठाला विठाला वेळ क्रोधाचा उगवला आणि अवघा मोल फोल झाला. जर क्रोध जर असणारा उगवला आणि आपण जर तो क्रोधावर विजय मिळवला नाही तर आपलं जीवन असणारं फोल होतं. शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या रूपात तो यवन क्रोधाच्या रूपाने किती वेळेस थुंकला? 108 वेळेस. प्रत्येक वेळेस तो यवन यायचा, नाथांच्या अंगावर थुंकायचा. नाथांनी परत गंगेचं स्नान करावं. आपणही जातो गोदावरीवर, आपणही जातो चंद्रभागीवर, आपणही जातो इंद्रायणीवर. पण आपण स्नानाला जात असताना आपलं स्नानाला जाणं त्या गावळ्याच्या म्हशी कळलं ना, पाण्यात जाणं सारखं. कुठंतरी असणारं भजन करत असताना, त्या गंगेचं स्नान करत असताना स्वामीजी हरिद्वारचा सगळा असणारा इतिहास गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा आठवतो. पायातल्या खडवा एका बाजूला केल्या, त्या असणाऱ्या गंगामाईचं दर्शन घेतलं. ए गंगा माता, अनेकांना पावन केलंस, आम्हालाही तुझ्या पदरात घे. महाराजांची बोल असा भाव असावा, अशी श्रद्धा असावा. प्रत्येक वेळेस नाथ महाराज त्या गंगेचं दर्शन घ्यायचे, त्या गंगेत जायचं, स्नान करायचे आणि परत बाहेर आले का त्या यवनाने नाथांच्या अंगावर थुंकावं. पण प्रत्येक वेळेस नाथांनी त्या असणाऱ्या यवनाकडं कृपादृष्टीने पाहावं. एक वाक्य लक्षात ठेवा, आपण एखाद्या साधूजवळ किती बसतो, ऐका, आपण एखाद्या महापुरुषाजवळ किती बसतो त्याला महत्व नाही. आपण त्यांच्या संगतीत किती राहतो त्याला महत्व नाही. त्यांच्याबरोबर किती तोटलं जेवतो त्याला महत्व नाही. आपण त्या साधूजवळ किती राहतो त्याला महत्व नाही. ते साधू आपल्याकडं कृपादृष्टीने किती पाहतात त्याला महत्व आहे. प्रत्येक वेळेस नाथ महाराज गंगेचं स्नान करून आले का नाथांनी त्याच्याकडं कृपादृष्टीने पाहावा. चला, ही याची बुद्धी नाही, तुम्ही जागी ना अजून. याला कोणीतरी पाठवलेलं आहे बरं का.
कधीही पण कोणी जर आपल्याला काही बोलत असन तर त्याची शहानिशा करायची. हा काय लेवलचा आहे, आपल्याला का बोलतो, हा कोणाच्या संगतीत राहतो, हा कोणामुळे आपल्याला आडवा बोलतो, झोपल्या नाही ना अजून. हा, अशी शहानिशी करायची. करे पाणी आणणार इथं. अरे बाबू, हा हो दूध पाणी. स्वामीजी कीर्तन कीर्तन तर दररोज होते, पण ह्या निरागस मुलाकडे लक्ष देणं हेच खरं कीर्तन आहे. विठाला विठाला विठाला, टाळी वाजवा. ही याची बुद्धी नाही, थुंकला गंगावर थुंकू द्या, अज्ञाने. चला, आज नाही उद्या त्याच्यात बदल होईल, आज नाही उद्या त्याच्यात बदल होईल. प्रत्येक वेळेस नाथांनी त्या यवनाकडं कृपा दृष्टीने पावा, त्याचा परिणाम प्रसाद टाळी वाजवा. प्रसाद मोक्त केला प्रसाद वनांगावरी थुंकला अंगावरी थुंकला प्रसाद यवन अंगावरी धुंगला. बर का काय आम्ही प्रमाण दिलं आणि ते मागचे म्हणायचे येऊन अंगावर धुंगला. म्हणलं येऊन नाही, यवन अंगावर धुंगला. विठाला घेण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी राग आला नाही, आणि त्याला म्हणावं शांत, त्याला म्हणावं शांत. शेवटी त्याला आशीर्वाद दिला, यवनाने पश्चाताप केला. हा, चुकलंय माझ्याकडं, नाथ महाराज माझ्याकडून चुकलं, चुकू दे चुकू दे. मनुष्य देह आहे, चुकीचा पुतळा आहे. लोक नाव ठेवतच असतील, लोक काहीतरी म्हणतच असते. सांगू त्या तरुण सागरचं वाक्य, हां, कटू सत्यामध्ये असं त्यांचं चिंतन आहे माझ्याकडं. त्याच्यात असं वाक्य आहे, हां, लोकांचा स्वभाव असा आहे, 3 झाडं असतात, लिंबाचं, बोरीचं आणि बाबळीचं. लिंबाचं, बोरीचं आणि बाबळीचं. त्या 3 झाडात माणूस कोणत्या झाडाला खडे मारतं? कोणत्या? बोरीच्या. पण केव्हा? हा, हे चांगलं दिसायला लागलं को लोक त्रासच देत असतात. स्वामी विठाला विठाला. याच्यातला अनुभव आम्हाला पण आहे, याच्यातला अनुभव सगळ्यांनाच. हा, याच्यातला अनुभव फक्त चांगल्याकडे बघा जा, चांगले महाराजाचा खडे, पण चांगले खडे महाराजाचा काम दिसल्याच्या नंतर हा स्वभाव आहे. म्हणून या असणाऱ्या क्रोधावर आपण विजय मिळवला पाहिजे. तुकोबराय सांगतात काम क्रोध लोभ. बरं का, पैसे कोणाचे पडले होते? पोराचे पैसे पडले होते. एकदा कीर्तनातून स्वामी 2-3 जण उठवले होते मी. कुठं कुठं माहीत पडले असं तोवरच त्यांची झुपली. म्हणलं अरे मी दाटून म्हणतोय. लोभ 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 कोणी असो, तुम्ही असो आम्ही असो, सर्व संग परित्याग केलेला साधू जरी असला, लोभावरचा ताबा सुटणं मोठं अवघड आहे. सुटत नाही का? सुटतो. लोभावरचा ताबा सुटत नाही का? सुटतो. पण त्यावर साधूची जर कृपा असन, गुरुची कृपा असन, तर त्याच्यावरचा लोभावरचा ताबा बरोबर सुटल्याशिवाय राहत नाही. नाहीतर सर्वसंग त्याग केलेला संन्यासी जरी असला, महात्मा जरी असला, बरं का, वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज, नारायणगिरी महाराजांचे असणारे गुरुबंधू श्री क्षेत्र भगवानगड
भगवानगडावरचे गुरुवर्य वैकुंठवासी भीमसिंह महाराज भगवानगडकर सांगायचे. भीमसिंह महाराज सर्वसंग परित्याग केलेला संन्यासी. कुठंतरी चालले असन भक्त मंडळीकडं. जाता जाता मोठं गाव आणि चौकातून पलीकडच्या गल्लीत जात असताना प्रवास करत चालले असे खाली पाहत आणि तेवढ्यात रुपया पाहिला. आणि रुपया पाहिल्याबरोबर त्या रुपयावर पाय दिला. कोणी दिला? बोला ना, कोणी दिला? संन्याशाने रुपयावर पाय दिला. तसेच उभं राहिले. येणाऱ्या लोकांनी विचारलं. आता भीमसेन महाराज हिंदी गोड बोलायचे. इथं का उभं राहिले तुम्ही? काय काम आहे तुमचं? काय नाही म्हणले. एक भक्तगण येतो म्हणले म्हणून मी उभा राहिलो. एक नाही दोन नाही, सगळं निवांत झालं. इकडं तिकडं पाहिलं कोणीच नाही. आणि संन्यासी खाली वाकून रुपया घेणार. 2 तास झाले संन्यासी कशावर उभा आहे? पायावर नाही, रुपयावर. 2 तास झाले संन्यासी रुपयावर उभा आहे. इकडं तिकडं पाहिलं कोणीच नाही. असं खाली वाकणार आणि तो रुपया घेणार. तेवढ्यात आमचे नानीवाणी एक म्हातारी होती. दुसऱ्या म्हातारीकडं तपकुरी वाढायला चालली होती. तिने विचारलं, का हो भाऊ? अहो संन्यासी बाबा काय सापडलं? काय नाही म्हणले. बाई काय नाही म्हणले. पायाला खाजव आली. आणि पाहिला का संन्यासी परत ताईट उभा आहे. कशावर? रुपयावर. कशावर? रुपयावर. इकडची तिकडची गर्दी संपली. ती म्हातारी गेली दुसऱ्या म्हातारीकडे गप्पा मारायला. इकडं तिकडं पाहिलं कोणीच नाही, कोणीच नाही. असं लांब नजर टाकली, कोणीच नाही. संन्यासी खाली वाकले, रुपया घेतला आणि झोळीत टाकला. तेवढ्यात अंगणवाडीची शाळा सुटली. एक लेकरू पळत पळतच चाललं आणि त्यांनी पळता पळता पाहिलं. सांगितलं, संन्यासी बाबा, संन्यासी बाबा. तो संन्यासी तरी कशाचा होता? कापड्याचा संन्यासी होता. संन्यासी बाबा, संन्यासी बाबा, जो रुपया घेतला आणि तुम्ही तुमच्या झोळीत टाकला तो गुरगुळीत हे. मी दररोज बघतो तो दुकानात चालत नाही. तो मला घ्यायचा तर घ्या. हे सगळं असून त्याचा अहंकार नाही. याला म्हणावं संन्यासी. विठाला तुकोबराय सांगतात, अशा कामावर, अशा क्रोधावर, अशा लोभावर आम्ही विजय मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांची तुकोबरायांनी बाह्य दृष्टीने चौकशी केली. बाह्य दृष्टीने श्रीमंत संत किती श्रीमंत आहे पारमार्थिक दृष्टीने जर पाहिलं शोध लागणार नाही, लागत नाही. संत किती श्रीमंत आहे. शिवाजी महाराजांनी काही असणारा पाहिलं बाह्य दृष्टीने परिस्थिती आणि काही नजरांना पाठवल्या. अशा पाकिटमध्ये नाही. दिवट्या छत्री घोडे होतो वाऱ्यात ना पडी, होतो वाऱ्यात ना पडी. घोडे हत्ती असे पाठवले. पण शिवाजी महाराजांनी पाठवल्याच्या नंतर तुकोबरायांनी सांगितलं, नको राजे, नको. सोने रुपया माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, ओ माणिक पाषाण माणिक पाषाण खडे जैसे, रुपया माणिक पाषाण, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. सोने रुपया मूर्तिके समान. हे कोणी म्हणावा ज्याच्या बोटात 2-2, 4-4 अंगठे आहेत त्यांनी नाही म्हणावा. बरं का? नाही ती आपलं सोन्याचं चाललं हो, ती पितळाची. ज्याच्या बोटात सोन्याचे अंगठे आहे. पूज्य स्वामीजी वैराग्याचे महामेरू वामन भाऊ शब्द सगळे ऐकून असं. एकदा त्यांच्या गडावर कोणतरी कीर्तनाला आलं. त्यांच्या बोटात अंगठ्या होत्या. म्हणले, भाऊ मी कीर्तन करू का? त्यांना भाऊ म्हणायचे. ते वामन भाऊ म्हणजे गोटीराम बाबासारखे कडक. भाऊ मी कीर्तन करू का? भाऊ म्हणले, कर भाऊ. आता दुकान बळच उघडवलं का गिराईक येत नसता.
त्याची हाऊस पाहिजे. हा कर म्हणले, घेतला अभंग. सोने रुपया आम्हा मृत्युके समान. भाऊन सांगितलं थांब अभंग बदलो. नाही कळलं का? हे सोपं आहे, याच्यावर त्याग करणं मोठा अवघड आहे. नाहीतर एक जण असा सासूरवाडीला 3दा मार खाल्ला आणि तेव्हा अर्ध्या ग्रामची अंगठी आली होती. किती वेळेस मार खाल्ला? 3दा. 3 वेळेस. मग अर्ध्या ग्रामची अंगठी आली आणि एकाच्या पंक्तीत इकडं वाढा इकडं वाढा, इकडं वाढा इकडं वाढा. आता एकाला माहीत होतं, त्याच्या बरोबरच होता ना, याने 3दा मार खाल्ला अंगठीसाठी. त्याच्या दंडात 250 ग्रामचं कडे होते, कडे, सोन्याचे कडे. त्याने आपला असा शर्ट काढला, बनेलवर झाला आणि सांगितलं काही इकडं वाढा. नाही कळलं का? हे तर पळूनच गेलं. एवढं सोपं नाही. राजे व्रत करा एकादशी, व्रत करा कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, एकादशी टाळी वाजवा, व्रत करा एकादशी. कशाला आम्हाला? आम्ही जेणे सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, आम्हाला याच्या समाधान नाही. याचा अर्थ महाराजांनी लोभावर सुद्धा विजय मिळवला होता. आणि तो कशाच्या बळावर? नामाच्या बळावर. विठोबा रखुमाई, हरी हरी टाळी वाजवा, वर हात करा, वर हात करा, सगळे वर हात करा, वर हात करा, वर वर. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय 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 विठोबा, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. शेवट म्हणा. तुका म्हणे भाग्य या नामे म्हणे जय, तुका म्हणे भाग्य या नामे म्हणे जय, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जय. तुका म्हणे भाग्य या नामे म्हणे जय, तुका म्हणे भाग्य या नामे म्हणे जय, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे. संसारी जन्मी जी या चला गी, संसारी जन्मी जी या चला
लागे काम क्रोध लोभ माले ठायेचे काम क्रोध लोभ माले ठायेचे संसारी जन्मी याची लागे संसारी जन्मी याची लाग काम क्रोध लोभ माले ठायेचे काम क्रोध लोभ माले ठाय सर्व आनंदाचे सृष्टी झाले सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदा सर्व आनंद सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सर्व सर्व आनंदात सृष्टी झाली सर्व आनंदात सृष्टी सर्व आनंदाची आनंदाची आनंद सर्व आनंदाची सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची
सर्वानंदारना रना आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंद कारवा सर्वानंदाचे हॅलो सर्वानंदाचे सर्व आनंदाचे सर्व आनंदाचे सर्व आनंदाचे सर्व आनंदाचे सर्व आनंदाचे सर्व आनंदा आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सर्व आनंदाची सर्व आनंदाची आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ झालेली सेवा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज शिवगिरी महाराज